श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज अक्कलकोट निवासी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कसे आहात सर्व स्वामी भक्तांनो? तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. तुमच्या सर्व चांगल्या स्वामी महाराज इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना. प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये. मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. मित्र आणि मैत्रिणींनो, खरोखर श्री स्वामी समर्थांच्या भक्तीमध्ये येण्यासाठी देखील पुण्य असावं लागतं आणि जे सर्व स्वामी भक्त आहेत ते खरोखरच खूप मोठे भाग्यवंत आहेत की त्यांना स्वामींची भक्ती करण्याचं भाग्य मिळालेलं आहे. कारण श्री स्वामी समर्थ हे असं दैवत आहे की ज्या लोकांनी स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे ना, त्या प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये स्वामींनी खूपच सुंदर सुंदर अनुभव हे दिलेलेच आहेत. आणि हे अनुभव त्या भक्तांना येत असतात ज्या लोकांनी मनापासून श्रद्धेने स्वामी सेवेचा मार्ग निवडलेला आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, दररोजच्या प्रमाणेच आज मी एका ताईंचा अनुभव शेअर करणार आहे. तर त्या ताईंचं नाव वैशाली पवार आणि त्या राहणाऱ्या मुंबईच्या आहेत. चला तर मग या ताईंच्या आयुष्यामध्ये स्वामींनी कोणता चमत्कार केलेला आहे आणि त्या स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर स्वामींची भक्ती कशा प्रकारे करतात, स्वामींची सेवेने त्या म्हणजे कशा सुख समाधान त्यांना मिळालेला आहे. चला तर मग ताईंच्या शब्दामध्ये ऐकूया ताईंना आलेला स्वामींचा अनुभव. चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात. स्वामी समर्थ ताई. हा, श्री स्वामी समर्थ. हा ताई, असं YouTube वरती मी अनुभव बघितलं भरपूर दिवसापासून, पण कोशिश केलं मी फोन लावायचा, पण लागतच नव्हता फोन. का बरं? तुम्हीच कमेंट केली होती का फोन लागत नाही म्हणून? हा हा हा, केली होती कोशिश. आणि ऍक्च्युली मला समजत नाही एवढं फोनचं. माझ्या बाजूला जर कोण असेल तर मग मी सांगते त्यांना, पण 2-3 वेळा मी कोशिश केलं, नाही लागला. अच्छा अच्छा. हा, तर मला अनुभव सांगायचा होता, बरं. म्हणून मी फोन म्हणलं लागतोय का बघावं. हा 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 हा. हा, तर मी कधी बोलू शकेल? हा, सांगा ना. आता सांगितलं तरी हरकत नाही ताई. हा, तेच मला सांगायचं होतं तुम्हाला की जसे मला 1-2 वर्ष होत आले मला स्वामींच्या सेवेमध्ये येऊन ना. नाव तर सांगायचंय ताई? वैशाली पवार, मुंबईला राहते. मुंबईला राहता. अच्छा अच्छा. हा हा, सांगा अनुभव काय आला? तर अनुभव म्हणजे भरपूर अनुभव त्यांचे आले. हा माझा भरपूर विश्वास बसला. माझ्या घरातले कोण मानत नाहीत, हा पण मी त्यांच्या थोडंच म्हणजे जास्ती काय नव्हते, पण जास्ती काय मी केलं नाही त्यांची सेवा. पण आपल्या मनापासून मी त्यांना दिवाबत्ती करत होते, स्वामींचा तारक मंत्र जप असं फोनवरती लावून मी करायची. आणि मी दिवसभर कामामध्ये असते, सकाळी येते संध्याकाळी जाते. आणि माझ्या बरोबर भरपूर अडचणी आल्या. त्याच्यातून मी स्वामींच्या मुळे ऍक्च्युली मला स्वामींनी वाचवलं 2-3 वेळा. तर मला मरता वाचवलं. अरे बापरे, काय झालं? हा, मला म्हणजे 2 वर्षापासून ना माझ्या हेच अंगावरच चाललं होतं. तर हा, त्याच्यातून डॉक्टरांनी सांगितलं की पिशवी काढायला लागल. कोण डॉक्टर बोलले की अंगात रक्त नाही काढू शकत. कोण बोलले की गाठ झाली. कोण असं म्हणजे भरपूर ठिकाणी मी कोशिश केलं. आणि माझे मिस्टर पण फिट होते, त्याच्यामुळं कोणी माझ्याकडे काही लक्ष दिलं नाही जास्ती. एवढा त्रास होत होता तरी सुद्धा नाही. नंतर मग मी कंटाळून मी दवाखान्यामध्ये गेले. नंतर मग स्वामींचं नाव घेतलं. डॉक्टरांनी मला त्या सगळ्यांना सांगितलं, घरच्यांना, सही द्या तुम्ही, हिचा काही भरोसा नाही, आमच्याच्यानं जेवढं कोशिश होईल तेवढं आम्ही करणार असं बोलले. नंतर त्या दिवशी गुरुवार होता. मी पण कंटाळी होते. 3 वर्षापासून मला भरपूर त्रास होत होता ना. औषध हे चालूच होते, पण काय मला काहीच फरक पडत नव्हता. आणि कामावरती तर मी घरी राहू शकत नव्हते. स्वामींची सेवा तर मनामध्ये भरपूर होती करायची, पण मला वेळच भेटायचा नाही. पण मला भरपूर म्हणजे स्वप्न पडायचे, स्वप्नामध्ये यायचे असं म्हणजे. स्वामी यायचे स्वप्नामध्ये? हा, त्यांची प्रचिती मला दिसायची. मला असं म्हणजे प्रचिती दिसत होती. मला असं
कळसाचा तांब्यावरचा कळस असा काढला त्यांनी आणि मला म्हणतात, "बघ मला काही झालंय का? तू कशाला टेन्शन घेतेस?" म्हणजे मी भक्त कोणाची होते? काळूबाईची. हा काळूबाईची मी सेवा करायची. माझ्या माहेरची कुलदेवी आहे मांढर देवीची. हा 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 तर मी सुरुवातीला अशी मी विचार करायची की मी काळूबाईची सेवा करते, तर माझी काळूबाईची करू का मी स्वामींची करू? असं म्हणजे मनामध्ये विचार पडायचा. पण मला त्यांनी प्रचिती कशी दिली हा. की मीच काळूबाई आहे आणि मीच स्वामी आहे. अरे वा मी वा. आई एकच. असं मग मला अनुभव त्यांचा आला मनापासून. तर मग मी ते त्यांची मनापासून मग मी एकदमच वेडच लागलं मला त्यांचं. स्वामी आईचं नंतर रूप मला आहे. ऑपरेशनला घेऊन जायच्या टाइमला सया कोण देत नव्हतं. हा मी त्या दिवशी मला गुरुवार होता. नेमकं दवाखान्यामध्येच खाटावरती मला ठेवलं होतं ना, तर मी एकदम उडत होते बघा थंडीमुळं. थाड 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 अशी उडत होते खाटावरती. अशा कंडिशन मध्ये मी जिद्द करून स्वामींचं नाव घेतलं आणि पुढे गेले. अरे सगळे रडायला लागले घरातले. तुमच्या बरोबर हा. कोण नव्हतं ताई? होते माझ्या घरातले सगळे होते. आणि माझी मग सूनबाई सही द्यायला होती. का नको बोलले? सही म्हणजे डॉक्टर लोकांनी घाबरवलं ना, की हिच्या अंगात रक्त नाही आणि ऑपरेशन सक्सेस होतंय का नाही. हा हा म्हणजे असं बोलतात ना डॉक्टर लोक. हो हो हो. तर हे लोक काही घाबरले होते ना घरातले. हा 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 मग मी स्वामींचं नाव घेतलं आणि पुढे गेले. हम्म. तर काही मला कधी माझं ऑपरेशन झालं. माझी पिशवी तर काही काढली नाही. माझ्या पिशवीला काहीच झालं नाही. हा फक्त मला मशीन लावली हा आणि मला ती कधी लावली, कसं केलं, काय केलं. मी आकाशामध्ये आहे का कुठं असं आतराळी मला त्या ह्याच्यामध्ये मला काहीच समजलं नाही. आणि नंतर मग मला थोडी शुद्ध आल्याच्या नंतर मग मी असा विचार करते की मी मेली का काय? सगळे रडत होते बाहेर आणि मी आकाशात आहे का काय? असं म्हणजे विचार मला पडला. हा हा हा. नंतर मग मी सुखरूप बाहेर आल्याच्या नंतर मला मग थोडंसं आठवलं की खरंच माझ्या स्वामींनी मला परत आणलं म्हणून. अरे वा ताई. ते एक अनुभव मला आला. त्याच्यानंतर ताई माझा नवरा भरपूर दारू पियाचा, भरपूर मला त्रास द्यायचा. भरपूर. आता हे एवढं वय झालं माझं आता बघा. कमीत कमी 49 वय आहे. माझ्या मुलींची लग्न झाले हा हा आणि मुलींच्या संसारात दोघींच्या पण भरपूर अडचणी आल्या. भरपूर भरपूर म्हणजे म्हणजे माझ्यासारखा तर त्रास कोणाला असावा नाही असं मला वाटतं. हो ना भरपूर हो ना मला हो. असं झालं. नंतर अजूनही पण आहे, पण मी घाबरत नाही का तर माझे स्वामी माझ्या बरोबर आहेत. हा हा. मग मुलींना पण आता सांगा ना ताई. सांगितलं मुली मुलींना करतात. हा सेवा करायला स्वामींची सांगा. करतात मुली माझ्या करतात. मुली सेवा करतात. आणि दुसरा एक अनुभव आहे. हा दुसरा एक कसं आहे, आता नवरात्रीला मी नवरात्रीची हा. आता गेलेली का? हा हं. 9 दिवस माझा उपास असतो आणि त्याच्यामध्ये कसं काही मला शारीरिक त्रास व्हायचा हे मला कळतच नव्हतं काय. आणि कोण असं बाहेर असं मला सांगायचे ही देवी अंगात येते, ती देवी अंगात येते. आणि मला वाजलं, गाणी आली तर मला असं अंग भरून यायचं. हा हे पण होतं मला. हा आणि नंतर मग कोण म्हणजे कसं नावं ठेवायची ना, की हे बळणं करते, नाटक करते, असं असायचं ना. त्याच्यामुळे मी काय घरातली पण लक्ष देत नव्हती अशा गोष्टीला. मग मी काय मनावरती घ्यायची नाही. मग एक दिवशी मॅडमच्या घरामध्येच नवरात्रीच्या दिवशी मला आरती दिली. आरतीच्या दिवशीच मला अंगामध्ये आलं वारं बघा. अरे मॅडमच्या घरातच आलं. नंतर मग मी सावध झाल्याच्या नंतर मला लय कसं तरी वाटलं. मी म्हणलं देवा हे काय आहे? आणि मी लय कोशिश करत होते आवरायचं, पण मी आवरलीच नाही. नवरात्रीच्या दिवशीच मला ती गरबा खेळायच्या टायमाला आलं. असं झालं. त्याच रात्रीला मी रुंचूर झाले आणि मला काही कसं तरी वाटायला लागलं. त्याच रात्रीला मला स्वप्न स्वामींचं पडलं, प्रचिती दिसली. स्वामी मला म्हणतात तू घाबरू नको. कळसावरचा नारळ घेतला, फोडला, माझ्या अंगावरती पाणी टाकलं आणि मला बोलतात की तू कशाला टेन्शन घेतेस? जग तर दुनिया आहे, ही दुनिया कशी पण राहिलं तरी नावं ठेवणार. तुझं मन स्वच्छ आहे ना, तू सावध राहा असे बोलायचे. अरे बापरे. केवढी मोठी ताई ही प्रचिती ताई तुम्हाला. मी लय कोशिश करत होते ताई. मी अनुभव हे बघायचे ना युट्यूब वरती, तर मला असं वाटायचं की मला कोण नंबर काढून दिलं. मी कधी सांगू अनुभव, कधी मी बोलू कोणाबरोबर, कधी मी असं माझा अनुभव आलेला मी कोणाबरोबर शेअर करू असं वाटायचं. पण आता योगायोग आला बघा. मी जिथं काम करते ना
हा. त्या घरामध्ये एक मुलगा आहे बघा रात्रंदिवसाचा. त्याला म्हणलं बघ रे हे नंबर लागतोय का. मी असाच ते एका ताईंचा असा अनुभव बघता बघताच मी फोन लावला बघा. हा हा. बघा कसा योगायोग करून फोन बी लागला आणि माझ्या मनातली इच्छा पण पूर्ण झाल्यासारखं अहो ती वाटलं. स्वामींनाच काळजी ताई. हा आणि दुसरी गोष्ट बघा आता ह्या गेल्या आता नवरात्रीच्या टाइमाला हम्म. त्या टाइमाला पण मी बघा असंच 9 दिवस माझ्या अंगावरच जात होतं. गेल्या वर्षी पण असंच. या वर्षी पण मी देवीला म्हणलं देवा माझ्या घरामध्ये म्हणलं मला असं नाही माझं दिवाबत्ती केल्याशिवाय मी राहू शकत नाही. हम्म. आणि हा तर माणूस दारू पिऊन शना असं करणार. मी काय करू कसं करू. पण ताई नवरात्रीचे 9 दिवसाचे उपास धरले आणि त्याच दिवशी माझ्या नवऱ्यानं दारू सोडली. अरे दारू वा. सोडली. अजूनपर्यंत हात नाही लावला दारूला. नाही तर हा माणूस दारूचं व्यसन एवढं जर होतं रात्रंदिवस हा माणूस दारू पित होता. अरे वा. तुम्ही काय घरात सेवा केली का लक्ष नाही. ताई? तुम्ही सेवा केली का त्यांची दारू सुटण्यासाठी? काहीच नाही ताई. गेल्या वर्षी फक्त माझ्या मनामध्ये कारण मला माहित आहे माझ्याच्यानं आता होत नाही. घरातलं बाहेरचं कामं होत नाही आणि मी तर मनापासून मानते. माझी तर इच्छा भरपूर होती. तर मी असंच बघा एकदा मी फोन लावला. कोण दादा होते कुठले दादा बघा मठातलेच होते. त्यांना फोन लावला. तर त्यांनी मला एक सेवा दिली होती. कोणती? की 11 माळ जपायची आणि तारक मंत्र. अरे वा. ती स्वामींचीच सेवा आहे ताई. हा तर ती सेवा मी ऐकली. पण ताई माझ्याच्यानं तेवढं झालं नाही कामामुळे बघा. अच्छा. माझी लई पळापळी होती. तरी पण मी मनापासून जेव्हा मला टाइम भेटेल ना तेव्हा मी आपली गुणगुणत काम करत राहायचे. अरे. तारक मंत्र बोलत राहायचे. म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी सेवा नाही केली आणि फक्त मी ना 11 गुरुवार मी पारायण केलं स्वामी चरित्र सारामृतचं. हा. संकल्प केला होता का? हा संकल्प केला होता का माझ्या काही लक्षात नाही एवढं. हा. पण मी असं मनापासून केलं ते पारायण. ते पारायण करताना मला झोप यायची, आळस यायचा, काय काय संकट येत राहायची ती. पण मी घाबरले नाही. अरे मी वा. तसंच करत राहिले. जेवढं होईल तसं मी करतच राहिले बघा. काम करून एवढं सकाळी उठून सगळं करून जेवढं होईल ना स्वामींना म्हणायचे स्वामी माझ्या मनामध्ये इच्छा आहे ती माझी पुरी. म्हणजे मी काही संकल्प केला नाही. मी काही मागितलं नाही. माझ्या तर भरपूर अडचणी आहेत पण मी मागितलं काहीच नाही. पण एवढंच मला असं वाटलं की मला तुमची सेवा करायची. अरे वा. मला सेवा करून द्या. तुमच्या जवळ मला घ्या असं म्हणून मी ना कुठल्या पण देवाजवळ मी अशी प्रार्थना करायची ना ताई तर मी माझ्या स्वतःसाठी मी काहीच मागितलं नाही. फक्त मला समाधान पाहिजे असं मला म्हणजे काहीच मला लक्षातच राहायचं नाही की मी काय मागू देवाला. जे बी आहे ते देवाला दिसतंय समोरून. मी कशाला मागू देवाला सर्व काही माहित असतं ताई. ते ब्रह्मांड चालवतात. प्रत्येक गोष्ट त्यांना माहित असते. मग आपण स्वतःहून काय सांगायचं नवीन त्यांना? हा. आता जे संकट भरपूर संकट कुठले संकट त्यांना सांगू जे आहे ते त्यांना माहितच आहे. आणि एक संकट मी का त्यांना संकट माझी सांगत बसू असं मला वाटायचं. मी नाही बोलायचे. जे बी आहे ते तुम्ही बघताय. तुम्ही त्याच्यातून मला तारताय हेच मला पाहिजे. बाकी काही नको. ताई एवढा सुंदर तुमचा अनुभव आहे ना. आता जेव्हा लोक ऐकतील ना तर काही लोकांची अशी मतं असतात की ताई आमची ही अडचण आहे मग आम्हाला यावरती सेवा सांगा. पण आता ताई तुमचा अनुभव जर ऐकला ना तर त्यांना समजेल की निस्वार्थ भावनेने केलेली सेवा जेव्हा एखादा भक्त करतो ना तर तेव्हा प्रत्येक अडचण दूर होऊन जाते. त्या अडचणीसाठी स्पेशल सेवा करायची गरज नसते ताई. हे त्या प्रत्येकाला समजेल. मी 11 गुरुवार मी कसे केले माहित आहे का. काम माझं होय बघा घरकाम मी करते. घरकाम म्हणजे दिवसभराचं करते. आता माझं घर स्वतःचं होतं ताई. माझ्या भरपूर संकट माझ्यावरून गेली. माझं जेवढं होतं तेवढं माझं गेलं बघा. माझ्या मुलींची लग्न झाली. मुलीच्या लग्नाच्या नंतर माझ्यावर डोक्यावर कर्ज भरपूर झालं. कर्ज झालं. दुसऱ्या मुलीचा डिवोर्स झाला. तिच्या 2 मुली आहेत. आणि त्या टेन्शन माझ्या डोक्यावरती भरपूर आहेत मुलींचं. दुसऱ्या मुलीचं चांगलं होतं. तिचं पण लग्न झालं. तिचं पण असंच बघा झालं. म्हणजे दोन्ही मुली सुखी नाहीत. स्वतःचं घर होतं कर्जामुळे बघा विकलं गेलं. झाली 4-5 वर्ष झालं. आणि नंतर आता बघा मी भाड्यानं राहतो. माझा मोठा मुलगा तिकडं लोखंडवाल्यात राहतो. त्याला 2 मुलं आहेत. आणि आम्ही एक मुलगाचं अजून लग्न व्हायचंय. आणि आम्ही दोघं आणि एकाचं लग्न व्हायचंय तो आम्ही 3 जण असं इकडे ह्या बाजूला जिथं काम मी करते ना तिथं राहते. आणि माझं काम भरपूर वर्षाचं आहे ताई.
हा हा. म्हणजे कमीत कमी 18-19 वर्ष झाले मी त्या एका घरामध्येच काम करते बघा अरे वा. तिथे. आणि मध्ये सोडलं होतं, परत मग काहीतरी अडचण आली म्हणून सोडलं, परत त्याच्यातून पण मग मी खंबीरपणे उभी राहिली आणि परत आली तिथेच कामाला. अच्छा. आता नंतर बघा, आता अशी तऱ्हा झाली ना माझी की मी म्हणजे असं बोलू पण शकत नाही, कारण माझे स्वामी माझ्या बरोबर आहे. मला अडचणीत आणणार नाही. जरी अडचण आली ना मला तरी तरी मी बाहेर काढणार. समर्थ आहे. हा, तरी बाहेर काढणार. अशी आहे. किती दिवस झालं ताई तुम्ही स्वामी सेवा करता? अहो 2 वर्ष झाली बघा ताई. एवढी पण माझ्याच्यानं सेवा होत नाही त्यांची. हा पण हा. जी बी म्हणजे सेवा होती ना ताई, मी मनापासून मी करते. आणि स्वामींना मी एवढंच मनातून मला वाईट वाटतं स्वामींचं, की हा. देवा मी एवढी तुमची सेवा मी करू शकत नाही, कारण मला वेळ भेटत नाही. थकून जाते. आता माझं शरीर थकल्यासारखं वाटतं. पण त्याच्यातून पण मला कधी-कधी ते ना असं उभं करतात ना ताई, हा. तर माझ्या जागेवर तर माझ्या बहिणी पण म्हणतात, आम्हाला होत नाही तेवढं तुला होतं. अरे वा. असं म्हणजे म्हणजे गुरुवार आला ना ताई, असं मला वाटतं मी मठात जायची लई इच्छा आहे. मला मठात जायची इच्छा आहे, पण कामामुळे ताई 8 वाजता 8:30 वाजता मी कामावरून सुटल्याच्या नंतर मी घरी जाणार, जेवण कधी बनवू, कधी मठात जाऊ असं मला वाटतं. पण तरी पण मी काही नाही काहीतरी गुरुवारचं बनवून स्वामींच्या पुढ्यात मी निवेद्य ठेवते. हा हा. असं. पण घरातली लोक पण मला हसतात. आता गेल्या आठवड्यात बघा नवीन टीव्ही माझ्या मोठ्या मुलानं मला बर्थडे म्हणून गिफ्ट दिला. हा. तो टीव्ही चालतच नव्हता आणि होती मॅच या लोकांची फायनल बघा. मॅच होती तर माझा नवरा चालू करतोय, मुलगा चालू करतोय, कॅबलवाल्याला बोलवत्यात, कोणाकोणाला बोलवत्यात, टीव्ही चालूच होईना झाली. आणि मॅच तर उद्याची होती एकदम फायनल या लोकांची. आता गेल्या आठवड्यात बघा. हा हा. आणि असंच मी उभी राहिले तिथं आणि मी अशीच बोलले, काय तुम्ही म्हटलं ह्याला बोलवताय त्याला बोलवताय, आता एवढी रात्र झाली कोणी येत नाही काय नाही. स्वामी द्या करून टीव्ही चालू, लय धडपड करते ती. एवढा शब्द बोलले न ताई, तिकडं टीव्ही चालू पटकन झाला. अरे बापरे. हा. आता रात्री पण तसंच झालं. रात्री माझ्या नवऱ्यानं कुठलं बटन दाबलं, टीव्ही काय चालूच होईना. हा. आणि धडपड करत्यात तर मी म्हणलं आता काय, माझं सिरियल पण गेलं. सिरियल बघत बघत मला झोप लागते. सिरियल पण बंद झाले. म्हणलं आता काय करणार. हा हा. मग मी आता माझ्या मनामध्ये असं येतं कधी कधी मला वेळ असला की मी स्वामींचा जप करते. जेवढं होईल तेवढं करते. हा हा. स्वामींचा जप केला आणि थकले म्हणून थोडं अंग टाकलं. हम्म. आणि मिस्टरांनी परत हातात रिमोट घेतला. लावता 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 गेले तर पटकन टीव्ही चालू झाला. अरे वा. हा, हे एक अनुभव. आणि ताई भरपूर आणि काय काय अनुभव मला आले ते स्वामींचं, पण माझ्या लक्षात काय राहत नाही. एवढं मी बोलले तुमच्या बरोबर, मला भरपूर एकदम शांत मन झालं बघा. लय दिवसापासून मला वाटत होतं की जे माझे अनुभव आल्यात मी कधी सांगू, कधी मन मोकळं करू असं वाटायचं. हा हा हा. नाही ताई, आता हा, तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव स्वामी देणार ताई. हा देणार ताई. मला भरपूर अनुभव आले ती आणि ह्याच्यातून पण मला बाहेर तेच काढणार आहे ती. आणि आता जे मी संकटामध्ये आहे ना ताई, तर माझ्या जाग्यावरती असं कोणच उभं राहणार नाही. असे माझ्या मागं एवढे टेन्शन आहे, तेवढे टेन्शन. मुलीचं टेन्शन, मुलाचं टेन्शन, घराचं टेन्शन. आता एक लहान मुलगा आहे, त्याचं लग्नाचं बघा होत नाही, जमत नाही. आता तेवढाच राहिलाय लग्नाचा. तर त्याच्या कामातली एक मुलगी आहे, त्याला भरपूर मुली बघायला कोशिश केलं. पण आताच्या मुली कशा आहेत, त्या घर पाहिजे, काम चांगलं पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे असं बोलतात ना. हो हो. आता मग मी पण गप्प बसले. मी म्हणलं देवा आता स्वामी बघा, आता तुम्हीच बघा. म्हणलं आता बघा. काय करू मी ह्याच्यावरती. तुम्हीच मुली बघा बघायला, काय. हा मुली बघायला गेलं तर घरी विचारतात, घर नाही माझ्याकडं, भाड्याने मी राहते. आता एका घरामध्ये ताई मी 3 वर्ष झालं बघा चाळीमध्येच भाड्यानं राहते. हा. पण मी दुसरीकडे कोशिश करते घर बघायचं भाड्यानं का होईना, मला घर मोठं पाहिजे. कधी माझी मुलं येतात तिकडून, मला जागा होत नाही, तर हा. मला घर भेटतच नाही. मग मी अशी मनामध्ये कधी कधी असा उलटा सुलटा पण कधी विचार येतो की स्वामी का मला घर भाड्यानं का होईना मला घर भेटू द्या ना, अशी मी बोलते कधी कधी. परत विचार करते असेल काहीतरी स्वामींच्या मनात, हो ना. म्हणून मला ते जाऊन देत नाही ती, हा. असं मला वाटतं बघा. मी पण तेच हा तुम्हाला म्हणणार होते, स्वामींचं प्लॅनिंग काहीतरी दुसरंच असेल ना ताई. हा हा. तर तर मग आता तिथं तुम्हाला म्हणत असतील की थोड्या दिवस थांब इथे, मी तुझ्यासाठी एक वेगळं नियोजन केलेलं आहे. हा. पण ताई मला बरं वाटलं आज तुमच्या बरोबर मी शेअर केलं ना,
हम्म. भरपूर मला चांगलं वाटलं, मन हलकं वाटलं, की मी मनामध्ये कुठंतरी असं वाटत होतं मला. कधी मी असं माझा अनुभव मला आलेलं मी कधी शेअर करणार, कधी मला फोन लावणार. असं म्हणजे जास्ती करून मला कसं फोन मधलं कळत नाही, मला नंबर काढता येत नाही. असं कोण असलं तर मग सांगते त्यांना. पण आज योगायोग करून बघा तुमचा नंबर लागला आणि मी तुमच्या बरोबर शेअर केलं. मला भरपूर चांगलं वाटलं. बर, थँक्यू असं. थँक्यू. अनुभव शेअर केला. मी तुमचा अनुभव शेअर करते. हा. हा 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 बघा, उद्या तुम्हाला दिसेल तुमचा अनुभव. हा. हा. किती वाजता ताई? उद्या सकाळपर्यंत सोडेन ताई. सकाळी बर 7 बर. वाजेपर्यंतच. हा 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 चालेल मग. चालेल. हा, ठेवू ताई. हा ठेवा ठेवा. धन्यवाद ताई. हा, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मित्र आणि मैत्रिणींनो, या वैशाली पवार या मुंबईमध्ये राहणाऱ्या ताईंचा अनुभव खरोखरच खूप सुंदर होता. त्याचबरोबर खूप काही भक्तांना खूप काही शिकवून जाणारा देखील अनुभव होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही या ताईंचा अनुभव ऐकला. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. जर तुम्हाला देखील श्री स्वामी समर्थांचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी येथे नंबर दिलेला आहे. या नंबरवरती तुम्ही तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. जेव्हा तुम्ही तुमचा एक अनुभव शेअर करताना तर स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच. त्याचबरोबर तुमचा एक अनुभव ऐकून एखादा भक्त जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य तुम्हालाच मिळणार आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर करायचा आहे. त्याचबरोबर आपला हा चॅनल भक्त आम्ही स्वामींचे या चॅनलचं एकच ध्येय आहे, ते म्हणजेच भक्ताने भक्त स्वामी भक्त वाढवायचे आहेत आणि प्रत्येकाचे जीवन हे स्वामीमय करून टाकायचे आहे. त्यामुळे तुम्हाला आलेला अनुभव हा तुम्ही नक्कीच शेअर करायचा आहे. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांचे खूप खूप आभारी आहे. तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा, समाधानी राहा, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करत राहा. पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर. तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.